कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण पुंडरी गवरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. ज्ञानेश्वर महाराजांचं एक असं वचन आहे, म्हणून मने काये वाचा
जो सेवकू होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची जो काया वाचा मने करून अत्यंत प्रेमपूर्वक अत्यादराने सेवा करील, तो स्वानंद साम्राज्याचा अनहशिक्त सार्वभौम चक्रवर्ती सम्राट होईल, असं ते म्हणते. या अर्थाच्या अनेक ओव्या 9033 ओव्यात जागोजागी विखुरलेल्या आहेत. 9व्या अध्यायात ते म्हणतात की अहो एक लक्षपूर्वक ऐकलं तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तसंच 9व्या अध्यायाचा समारोप जो आहे तोही छान आहे. अहो आळुमाळ अवधान द्यावे, थोडं काय करा, लक्षपूर्वक ऐका. येणे आनंदाच्या राशीवरी बैसावे, तुम्ही आनंदाच्या राशीवर आरूढ व्हाल. बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ, असे अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिपादन आहे. मला थोडीशी आणि खंत वाटली, लज्जा वाटली. नाही, थोडी अपराधी आणि भूमिका की आपण आज पारायण सेवा नाही करू शकलो. निदान प्रवचन सेवा तरी होती का पाहावं. म्हणजे एका दिवसात 2 तरी अपराध नकोत. तेव्हा बघूया त्यांनी जेवढी तो ताकद देईल तेवढी सेवा करू, नाही तर पुंडरी कवर्धा करणं आपल्या हातातच आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचं नुसतं भाषांतर नव्हे, तर भावार्थ दीपिका हे या ग्रंथाला दुसरं नाव आहे. हे अक्षरशः फार त्याचा अर्थ छान आहे. गीतेतला भाव आणि गीतेतला अर्थ, असं भाव अधिक अर्थ या दोन्ही गोष्टी स्पष्ट करून सांगणारा हा एक दीर्घ प्रदीर्घ असा प्रबंध आहे, असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरलं. त्यांनी अशी सद्गुरू चरणारविंदी आपली इच्छाच अशी मानस व्यक्त केला आहे की अहो सद्गुरू, आपल्या कृपाप्रसादाने माझे श्वास आणि उश्वास जे आहेत हे श्वास उश्वास न राहतात ते प्रबंध व्हावेत, अशी त्यांनी सद्गुरूचरणी प्रार्थना केली आहे. आणि सद्गुरू कृपा प्रसादाने त्यांची प्रार्थना पूर्णत्वाने फळाला आलेली आहे, असा हा ग्रंथ आहे. आणि त्यामुळं 700 श्लोकावर 9033 ओव्या आहेत. 13व्या अध्यायात त्यांनी एक प्रतिज्ञा केली समारोप करत असताना 13व्या अध्यायाचा, तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे अवारू मांडू जगा. 2 प्रतिज्ञा. एक तर आम्ही आनंदाचा आवार आळंदीपुरतं नाही, चाकण परगण्यापुरतं नाही, खेड तालुक्यापुरतं नाही, पुणे जिल्ह्यापुरतं नाही, महाराष्ट्र राज्यापुरतं नाही, भारतवर्षापुरतं नाही, विश्वाला गवसणी घालू, विश्वाला आनंदाचा कोट घालू.
आनंदाचे आवारू मांडू जगा. त्यावेळी युनो ही संकल्पना जन्माला आलेली नव्हती. जगाचं कल्याण आम्हीच करणार आहोत अशी मक्तेदारीची घोषणा करणारी अमेरिका अजून आली नव्हती. पण त्यावेळी माऊलीची ही आणि प्रतिज्ञा आहे. केवढा आवाका आहे पहा. प्रचाराची काय साधन होती, प्रसाराची काय साधन होती, प्रवासाची काय साधन होती, पण त्यावेळी हा आवाका आहे. एका अभंगात नाही ते अशाच अर्थाची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि दुसरी प्रतिज्ञा काय, वाद विलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभर. जगताला आनंदाचा आवार, आनंदाचा कोट, आनंदाचा तट घालण्याचं माध्यम काय, गीतार्थाने विश्व भरून टाकू. आणि असं गीतार्थाने विश्व भरून टाकण्यासाठी वाग्विलास विस्तार करू. वाग म्हणजे वाणी, वाणीचा विलास. आणि नुसता विलास नाही, वाणीचा विस्तारपूर्वक विलास करू. आणि हा ग्रंथ वाचत असताना हा वाग्विलास विस्तार काय आहे हे अनुभवाला आल्याशिवाय राहतच नाही. तत्त्वज्ञानाचा विचार करणारे, अध्यात्मशास्त्राचा विचार करणारे ग्रंथ थोडे आहेत असं नाही. पण काही ग्रंथामध्ये केवळ आणि केवळ अध्यात्म प्रमेयांची रेलचेल आहे, पण तिथं साहित्य नाही. कुठं साहित्य आहे, त्या साहित्याचा अध्यात्माशी सुतराम संबंध नाही. माऊलींनी जी व्याख्या केली काव्याची, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. मग इथं काव्यही आहे आणि तत्त्वज्ञान. येच साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. काय छान दाखलाय. लावण्य संपन्न आहे, गुणवती आहे, कुलवती आहे, शीलवती आहे, पतिव्रता आहे. त्यांना जाता तर सांगायचं गीता ही अशी आहे. ही सगळी विशेषणं त्यांनी गीतेसाठी वापरली आहेत. ती लावण्य संपन्न आहे, ती गुणवती आहे, कुलवती आहे, शीलवती आहे, पतिव्रता आहे. का तर गीतेनी आत्माराम ह्या पतीशिवाय अन्य कशाचंही वर्णन करण्यात आपली आणि वाक्शक्ती खर्च केलेली नाही. आणि अशा गीतेवरचं हे व्याख्यान आहे. त्यामुळं खूप विस्तार आहे. पण विस्तार जरी असला तरी त्यांना याचं भान पूर्ण आहे की आपण वर्णविषयाला सोडून लांब जात नाही ना. पदाची कोर न सांडली, त्यांच्या शब्दात सांगायचं तर ह्या ओळीतलं पहिलाच शब्द पहा, देखा नवलतया प्रभूचे. स्वामी स्वरूपानंदांचे एकेकाळचे एकमेव अंतरंग शिष्य असं मी त्यांना म्हणतो. मग बाकीचे खोटे मीच खरा अशी म्हणणारी माणसं ही माझ्या परिचयाची आहेत. त्यातली काही हयात आहेत, काही आटपली. पण ये हृदयीचे ये हृदयी घातले असं म्हणायला काही हरकत नाही. असे स्वामींचे अंतरंग शिष्य परमहंस परिव्राजकाचार्य सत्यदेवानंद सरस्वती. ती काय म्हणायचे की, आणि विशेष मला उल्लेख करून सांगायचा, स्वामींनी जसं
गुरुसेवा म्हणून आपल्या मोत्यासारख्या स्वच्छ दाणेदार अक्षरामध्ये ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत तयार करून आणि गणेशनाथ म्हणजे बाबा महाराज वैद्य यांना समर्पित केली. तसं सत्यदेवानंदांनी अतिशय सुंदर म्हणजे ज्याला बाळबोध वर्णाचं अक्षर म्हणतात ना, अशा प्रकारे बोरू आणि खास तयार केलेली बिब्यापासनं शाई अशा आणि एक टाकी म्हणत नाही, एक बोरू म्हणतो, अशी लिहून परत तयार केली त्यांनी आणि त्यांनी स्वामींना अर्पण केली. त्या प्रतीचा विशेष त्यांनी मराठी व्याकरणातली सगळी विरामचिन्ह जी आहेत ना, त्या विरामचिन्हांचा उपयोग केला ती प्रत तयार करत असताना. मी का सांगतो इतकं, तर ओवी जी आहे या ओवीत विरामचिन्ह घातली ना, म्हणजे ओवीचा अर्थ माऊलीच्या कृपेने सहज लक्षात येतो, गोळाबेरीज का होईना. देखा स्वल्पविराम, हा उत्तम चित्रकार जो आहे तो थोड्या कालावधीत योग्य रंगसंगती साधून निसर्गचित्र किंवा अन्य प्रकारचं चित्र, लँडस्केप किंवा एखाद्या विभूतीचं जसंच्या तसं अवतरण तो कॅनव्हसवर करत असतो. ही जशी चित्रकाराची किमया आहे, तसं माऊलीसारखे साहित्यिक जे असतात की ज्ञानोबाराय नुसते साहित्यिक नाहीत, ते तत्त्ववेत्ते आहेत, ते तत्त्वचिकित्सक आहेत, ते तत्त्वदर्शी आहेत, ते तत्त्वानुभवी आहेत, ते तत्त्वज्ञ आहेत आणि साहित्यिक आहेत. असे साहित्यिक शब्दाच्याद्वारे आपल्यासमोर शब्दचित्र उभं करत असतात. माऊलीच्या ह्या ग्रंथातली किंवा त्यांच्या कोणत्याही साहित्यातली अक्षररचना अशी आहे की ती शब्दाला न्याय देऊन वाचली असताना त्या वाक्यातनं आपल्यासमोर चित्र उभं राहतं. 6व्या अध्यायात त्यांची प्रतिज्ञा आहे, गर्वानी नाही आहे, ताठा नाही आहे, अहंकार नाही आहे, सद्गुरु कृपेचं वैभव सांगायचं आहे त्यांना. त्यात 6व्या अध्यायात ते सांगतायत की सद्गुरु कृपा प्रसादी जे वाचेच्या पलीकडचं आहे, जे मनाच्या पलीकडचं आहे, जे शब्दांच्या शास्त्राच्या पलीकडचं आहे, पण ते आहे जे तत्व ते मी तुमच्यासमोर साकार करून दाखवीन असं म्हणताय. की तेणे कारणे मी बोलेन. तेणे कारणे म्हणजे माझ्यावर सद्गुरूंची पूर्ण आणि कृपादृष्टी असल्यामुळं, त्या कृपेमुळं त्यात माझं काही नाही आहे, तेणे कारण. आणि काय लढिवाळपणा आहे बा माऊलीचा. ते म्हणतात माझ्या सद्गुरूंचा मी या तानेने अपत्य म्हणलेत. जे मूल मोठं झालं ना, आई म्हणते ते बघ तुला भूक लागली ना, तिथं लाडवाचा डबा आहे, हाताशी येतो तुझ्या, घे काढून त्यातलं. आणि मांडीवरचं जे तानं आहे त्याला काही बोलता येत नाही की मला भूक लागली. मग त्या ताण्याची भूक जी आहे ना ती आईला कळते. सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यातला प्रेमभाव असा असतो. आणि असं माझ्या सद्गुरूंचं मी तानं आणि एकुलतं एक अपत्य आहे, मी या तानेने अपत्य आहे. आणि त्यामुळं त्यांच्या सगळा कृपेचा ओघ जो आहे ना तो पूर्ण माझ्यावरच त्याचा कृपावर्षाव झालेला आहे. त्यामुळं हे बोलतोय.
तेणे कारणे. तेणे कारणे या शब्दात इतका आणि अर्थ त्यांनी समाविष्ट केला. एकच सद्गुरुकृपा अनेकांच्यावर होणं वेगळं. अनेकांनी हे माझे गुरु आहेत असं म्हणणं वेगळं, आणि गुरुनी त्यातल्या एखाद्यालाच हा माझा आहे म्हणणं वेगळं. यात फार फार फरक आहे, फार फरक आहे. हा फरक लक्षात यायला पाहिजे. ज्ञानोबारांच्या तो लक्षात आला. उदाहरण देऊन सांगायचं तर आज सकाळमध्ये चित्र आहे. महिन्याभरात भाटघर धरण दुसऱ्यांदा तंतोतंत भरले. त्याचे स्वयंचलित दरवाजे आहेत, ते 16 दरवाजे आपोआप उघडलेत. त्या भाटघरचा जो राईट बँक कॅनल आणि लेफ्ट बँक कॅनल 2 प्रचंड मोठे कालवे आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातली, पुणे जिल्ह्यातली गावं असं म्हणतात, इथं नाही पाऊस झाला तरी चालेल, भाटघर भरलंय का, मग आम्हाला काही काळजी करायचं कारण नाही. प्रचंड कॅनल आहेत. बारामती सुपे परगण्यात शरदचंद्रजींच्या कृपावर्षावामुळं त्या कॅनलचे अनेक बारीक बारीक फाटे आहेत. म्हणजे तुम्ही फलटणहून बारामती निघालात की तो कंडक्टर विचारतो कुठं जाईल, फाटा नंबर 12, फाटा नंबर 16, फाटा नंबर 21, असे अनेक फाटे आहेत. पण ते फाटे बारीक बारीक आहेत. एक मोठा फाटा आणि त्याचे हे बारीक बारीक फाटे. तसं सद्गुरू कृपेचा मेन फाटा जो आहे तो ज्ञानोबा म्हणतायत, तो त्याचा संपूर्ण माझ्यावर आहे, आणि त्यामुळे हे मी बोलू शकते. तेणे कारणे मी बोलेन. आणि त्या बोलण्यातनं काय करीन, बोली अरूपाचे रूप दावीन. ज्या परतत्वाला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, जाडी नाही, उंची नाही, घनफळ नाही, क्षेत्रफळ नाही, वजन नाही, असं जे ते परमतत्व ब्रह्म आहे, पण बोलण्याच्या द्वारा मी ते तुमच्या समोर रूपाला आणीन. बोली अरूपाचे रूप दावीन. आणि अतिंद्रिय, इंद्रियानी जाणण्याजोगं नाही ते तत्व. 3ऱ्या अध्यायात चला गीतेच्या, इंद्रियानी पराज्ञा इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सा. किंवा उपनिषद सांगतायत, यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वम विद्धी. डोळा ज्याला पाहू शकत नाही, पण ज्याच्या सत्तेने डोळा पाहू शकतो ते ब्रह्म. यद्वाचानभ्युदितं येन वाक् अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धी. वाचा ज्याच्या संबंधाने काही बोलू शकत नाही, पण ज्याच्या सत्तेने वाचा बोलू शकते ते ब्रह्म. तद्ब्रह्मेति यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. असं आहे. डोळ्यापेक्षा, वाचेपेक्षा 11वं इंद्रिय जे आहे मन, ते बाकी पंचज्ञानेंद्रियांच्यापेक्षा सूक्ष्म आहे ना, पण तेही जाणू शकत नाही. यन मनसा न म्हणते येनाहुर्न मतोर्णम तदेव ब्रह्मत्वम विद्धी. ते मी शब्दाच्या द्वारा तुमच्या डोळ्यासमोर स्वरूप करेन. बोधी अरूपाचे रूप दावीन आणि अतिंद्रिय परिभोगविनी इंद्रिया करवी, असे शब्द आहेत. आणि असा शब्द त्यांची संपत्ती असल्यामुळं इथं ते उभीत पहिला शब्द जो सांगतायत, देखा, पहा. पहा, भगवंतांनी तुम्हाला आम्हा सर्वांना दृष्टी दिली आहे. कुणालाही दृष्टी दिली नाही याचा अर्थ काही जन्म अंध आहेत, पण मला दृष्टी म्हणजे फक्त चामड्याचे डोळे म्हणायचं नाहीत. सूक्ष्म दृष्टी जी आहे, ज्ञानदृष्टी जी आहे, ती भगवंतानी प्रत्येकाला दिलेली आहे.
मग अण्णा दिली आहे तर मग काय झालं त्या दृष्टीचं. पण भगवंताची त्रिगुणात्मक माया जी आहे, मायाची जी लेकरं आहेत सत्व रज आणि तम, ते सत्व रज आणि तम ह्या गुणांच्या प्रभावामुळं सत्वगुण संपन्न आहेत, त्यांची ज्ञानदृष्टी हरपलेली नाही. आणि रजतम गुणांनी जे झाकोळले आहेत त्यांची ज्ञानदृष्टी हरपलेली आहे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. आम्ही वारकरी सकाळी काकड्याच्या भजनामध्ये जे आंधळे म्हणून रूपकात्मक अभंग म्हणतो त्यातलं एक चरण आहे, ज्ञानदृष्टी हरपली. किंवा तुम्हाला त्या बिरबल बादशाची गोष्ट माहीत आहे. त्या बादशाने विचारलं वाटतं की आंधळे किती डोळस किती राजधानीत. आणि पंतप्रधानांनी आंधळ्यांच्या यादीत पहिलं बादशाचंच नाव घातलं. तो म्हणलं बरोबर. तो म्हणला अहो तुम्हाला दिसत होतं ना मी बाजलं विणत होतो ते. तुम्ही विचारलं पाहिजे होतं की बिरबल तू बाज का विणतोय. तुम्ही विचारलं हे काय चाललंय, याचा अर्थ तुम्ही आंधळे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. असे जे आंधळे आहेत ना ते पाहू शकत नाही. पण सत्वगुण प्रधान जर असतील तर ते ज्ञानदृष्टीच्या द्वारा पाहू शकतात. काय पाहू शकतात, काय पाहायचंय. तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वतंत्र स्वतंत्र असा जो भगवंत आहे त्याची अखंड चाललेली जी लीला आहे ना ती लीला आपल्याला पाहता आली पाहिजे. त्याची अखंड लीला पाहता आली म्हणजे तरी काय, तर सकाळी उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपलेले असताना सुद्धा जे जे या सृष्टीमध्ये घडतंय ना ती सगळी त्याची काय आहे, लीला आहे. हा आपला भाव पाहिजे. हे भक्तीचं एक अंग आहे की ही त्याची लीला आहे, ही त्याची लीला आहे. माफ करा थोडं वैयक्तिक आणि स्तरावर बोलल्यासारखं होईल, पण माझा हा दोष तुम्ही पदरात घ्याल, मला क्षमा करावा असा विश्वास आहे. सायंकाळी मी प्रवचनाला येईन अशी काही सकाळी शारीरिक स्थिती नव्हती. पण हे दोघं उभयता ज्यावेळी भेटायला आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की आरपी मी प्रवचन सेवेला येईन, काय नाही झालं तर आपण थांबू, मध्ये सोडून देऊ, पूर्ण विराम करू तिथं. मग हे जो काही बदल झाला किंवा होतो माझा अनुभव आहे अनेक वेळेचा. ही कुणाची लीला आहे याचा अण्णाचं मोठेपण नाही आहे, भगवंताच्या लीलेतलं अतर्क्यपण आहे. ही त्याची लीला आहे, ही त्याची लीला आहे. ही आपल्याला पाहता आली पाहिजे की जे काही होतंय, जे काही घडतंय ही केवळ आणि केवळ त्याची लीला आहे. हा भाव अंतःकरणामध्ये ठसणं हे भक्तीचे जे अनेक पैलू आहेत. भक्ती हे रत्न आहे, पण नुसतं रत्न नाही आहे, पैलूदार रत्न आहे. रत्नाची किंमत केव्हा वाढते, नुसता खाणीतनं हिरा काढला तर त्याला फार किंमत येत नाही. पण सुरतेच्या आणि हिऱ्याला पैलू पाडण्याच्या कारखान्यात किंवा मुंबईच्या उपनगरात दहिसरलाही काही कारखाने आहेत, त्या कारखान्यात त्या रत्नाला पैलू पडले ना म्हणजे त्या मूळ रत्नाची किंमत कित्येक पटीने वाढते. तसं भक्ती एक मुळात एक आहे, रत्न आहे. समर्थ म्हणतायत आयुष्य हे रत्नपेटी. आपल्याला लाभलेलं आयुष्य ही एक रत्नाची पेटी आहे, लाकडाची नव्हे.
चंदनाची नव्हे, शिसवी लाकडाची नव्हे, रक्तचंदनाची नव्हे, ही रत्नाची पेटी आहे. आणि त्या रत्नपेटीमध्ये भक्तीसारखी उत्तमोत्तम श्रेष्ठ नवरत्न ही भरलेली आहेत. असं भक्तिरत्न आहे. आणि त्या भक्तिरत्नाचे अनेक जे पैलू आहेत, अनेकानेक पैलू आहेत, त्यातला हा एक पैलू आहे की भगवंताची लीला जाणता येणं, ही त्याची लीला आहे. हा भाव अंतःकरणात दृढ आणि ती लीला पाहता आली पाहिजे. आम्हाला मला वाटतं मराठी पहिली किंवा दुसरी कविता होती, श्रावण महिन्याचं वर्णन कवीने फार छान केले. क्षणात आणि सरीवर सरी येतात आणि क्षणात पसरे ऊन कोवळे, कोवळं ऊन हे क्षणार्धात पसरतं. कोणाची लीला आहे ही? त्याची लीला आहे, त्याची लीला. ही लीला पा. आणि ह्या लीला तर घडतच असतात, पण अनन्य भावाने भगवंताला शरण गेलेले जे शरणार्थी आहेत, की जे शरणार्थी आपण ज्याला शरण्य गेलोय त्याच्यापेक्षा वेगळं समजत नाहीत. आपली बुद्धी वेगळी चालवत नाहीत. एक पेशवाईतला प्रसंग सांगतो तुम्हाला. हलक्या कानाच्या राघो भरारीनी पेशवाईत जे 3.5 शाणे होते भारतवर्षात, त्यातले एक पूर्ण शाणे सखाराम बापू बोकील यांच्या नादाला लागून श्रीमंत माधवराव पेशव्यांना आणि आळेगावी कैद केलं. श्रीमंतांनी आपल्या डोक्यावरचा शिरपेचा सहित पेशव्यांचं पागोटं काकांच्या पायाशी ठेवलं. आता पुढं काय करायचं अजून सखाराम बापूंनी सल्ला दिला नव्हता. पण तेवढ्यात बातमी आली की हैदर हा अफाट सैन्यानिशी चालून येतोय मराठी स्वराज्यावर. हातबलदारे राघोबा भरारी ज्यांनी अटकेपार झेंडे लावले, हातबल. सखाराम बापूंना विचारलं, त्यांनी हात टेकले, अंग झाडून मोकळे झाले. आणि शेवटी राघोबाने विचारलं की माधवा, आता यावेळी आम्ही काय करावं, आम्हाला तुमचा सल्ला पाहिजे. माधवरावनी जे सांगितलं आहे काकांना, ती फार छान गोष्ट सांगितली. मला त्याची आठवण झाली या प्रसंगाची की काका, आम्ही तर आपले कैदी आहोत. कैद्याला स्वतंत्र बुद्धी नाही. तेव्हा आपल्याला वारंवार जे सल्ला देतात, आपण ज्यांचा सल्ला मानता त्या बापूंनाच विचारा ना. हां, मी आपला कैदी आहे, मी आपल्याला काय सांगतो. ते म्हणजे माधवा, स्वराज्यावर संकट आहे, पेशवावर संकट आहे, असं बोलून मला लाजू नको. मला तुझ्या सल्ल्याची गरज आहे. मी हा इतिहासातला प्रश्न सांगितला. शरणागताला, ज्याला शरण गेला आहे त्याच्यापेक्षा स्वतंत्र अस्तित्व नाही. नदीला स्वतंत्र अस्तित्व नाही. सोळाव्या अध्यायामध्ये गिळुनी नेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते. ही माझ्या दृष्टीने शरणागतीची परिपूर्णता आहे. ज्ञाता हा ज्ञानाच्या द्वारा ज्ञेयाशी एकरूप झाला म्हणजे तो वेगळा उरतच नाही, उरतच नाही. तसा शरणागत हा शरण्यापेक्षा वेगळा उरत नाही. अर्जुनासारखा भक्त हा शरणागत आहे.
शरणागत वत्सल आहे भगवंत. शरणागताला तो कधी वाऱ्यावर सोडत नाही. समुद्र असं कधी म्हणलंय का, हे सगळ्या तुम्ही बाहेरून नद्या येता आणि मला माझ्यात मिळता, आता कुणी येऊ नका माझ्या, असं म्हणलंय का? ज्या नद्यांच्या माध्यमातनं ओहोळ, ओढे, नाले, झरे, निर्झर जे आपलं पाणी काय असेल ते घेऊन येतात, समुद्र त्यांना आपल्या पोटामध्ये समाविष्ट करतो. कुणालाही माघारी जा म्हणत नाही. तसं शरणागत जो आहे त्याला शरण्य भगवंत कधी म्हणत नाही, हे बाबा आता काही नाही, माझे खूपच शरणागत झाले, आता मी नाही तुझ्यासाठी काही, कितीही जण आहे, किती जण असा शरणागत अर्जुन आहे. व्यास महर्षी अर्जुनाचंच काय, पांडव, द्रौपदी, कुंती माता मिळून सगळं पांडव कुळ जे आहे त्याचा दृष्टांत देऊन सांगतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. राबलाय ना, राबलाय, किती प्रकारे राबलाय, किती प्रकारे. तर राजस्वी यागाच्या प्रसंगी जेवणाच्या पंक्ती उठल्यानंतर वैकुंठाधिपती लक्ष्मीनाथ अखिल ब्रह्मांड नायक परमात्म्याने उष्ट्या पत्रावळी गोळ्या केलेत ना, आणि काय करावं. धूत असे घोडी अर्जुनाची, चालक म्हणून आपण ज्याला आणि नोकरीवर ठेवला आहे त्यांनी नुसतं गाडीचं चाक हातात धरून चालत नाही हो. हवा आहे का, ती योग्य आहे का बघावं लागतं. रेडिएटरमध्ये पाणी आहे का बघावं लागतं. इंधन आहे का बघावं लागतं. ब्रेक काम करतायत का बघावं लागतं. क्लच प्लेटची काय अवस्था आहे बघावं लागतं. तसं भगवंतानी पांडवांसाठी काय केलं नाही, काय केलं नाही, काय करायचं शिल्लक ठेवलंय. महाभारत वाचा, एक असा प्रसंग आहे की रथ लवकर जुंपायचा होता. रथाचे जे ततश्वेतैर्हयर्युक्ते या श्लोकावरची ही ओवी आहे. ती घोडे तविल्यात होते. द्वारकाधीश प्रभू तबेल्यात गेले, सारथी आहेत ना, सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. अजून घोड्यांचा दाणा, पाणी, तोबरा हे व्हायचं होतं. घोडे होते तबेल्यात, पण घोड्यांना जो तोबरा देतात ना, तोबरा म्हणजे माहीत आहे ना, ताडपत्रीसारख्या जाड कापडाची किंवा ताडपत्रीची मोठी पिशवी असती, त्यात भिजलेले हरभरे भरलेले असतात आणि ती पिशवी घोड्याच्या तोंडाला बांधतात. घोडा तोंड घालून त्यात ते भिजलेले हरभरे, त्याला त्या पिशवीला तोबरा असं म्हणतात. म्हणून एखाद्या मुलांनी कुवतीपेक्षा जास्त मोठा घास तोंडात घातला, आपण म्हणतो हे काय तोबरा भरला आहे. ते पिशव्या नव्हत्या, वेळ थोडा होता. घोड्यांचं तर खाणं झालं पाहिजे. काय करावं परमात्म्याने, त्याने आपल्या अंगावरच्या कटिवस्त्राच्या नेसूच्या पितांबराच्या पुढच्या निर्या ज्या खोल्या होत्या त्या सोडल्या, मोकळ्या केल्या, त्याचा ओथा तयार केला आणि त्यात ते भिजलेले हरभरे घेऊन भगवान प्रत्येक घोड्यासमोर वेळ की बाबांनो पिशव्या तर नाही आहेत, पण आता या पितांबराच्या आणि ओच्यातनंच खा. किती सेवा करा. हा सगळा भावार्थ लक्षात घेऊन भगवान आणि अर्जुन की पांडवानां
धनंजय म्हणून भगवंतानी विभूती सांगत असताना अर्जुन हा माझी विभूती असं म्हटली. तो सगळा भावार्थ मनी घेऊन ज्ञानोबरायांनी पहिला शब्द इथं योजला आहे, देखा. पहा, देखा. आता एक कशासाठी पाहता आलं पाहिजे, का पाहावं? पांडव शरण गेले असतील, भगवंतानी केलं असेल, एवढ्यापुरता हा कथानकाचा भाग नाही आहे. तर पांडवांसारखी आपल्यालाही पूर्णत्वाने शरणागती करता यावी या उपदेशासाठी हे कथांचं माध्यम आहे, की जे झालंय, जे घडलंय, इतिहास असं झालंय पांडवांच्या जीवनात, हे लक्षात घेऊन का होईना पण आपल्याला त्याला अनन्य भावाने शरणागती करता आली पाहिजे. यासाठी हे चरित्र लक्षात घ्यायचं. काय म्हणलं अण्णा त्या काय करायच्यात गोष्टी, अरे काय करायच्यात म्हणू नका. त्या गोष्टीतनं सुद्धा महर्षी व्यासानी पुराणांच्या द्वारा आख्यानं, उपाख्यानं, चरित्र यांच्या माध्यमातनं पण तत्त्वज्ञानच सांगितलं आहे, भक्ती सांगितली आहे, योग सांगितलं आहे, शास्त्र सांगितलं आहे, पण कथांच्या माध्यमातनं सांगितलं आहे. नीतिकथा, पंचतंत्र, हितोपदेश, या सगळ्या कथा आहेत ना, त्या कथातनं नीती आहे ना. किंवा कहाणी जी आहे, आता वाचता गो तुम्ही कहाणी? हां, कमी वाचता. कहाण्या मनोरंजन म्हणून नाही आहे, कहाणीतनं तात्पर्य काय आहे शेवटी, ते तात्पर्य तुमच्या आमच्यासाठी आहे. तशा ह्या कथा ज्या आहेत पुराणातल्या, त्या कथातलं तात्पर्य आहे आम्हाला शरणागती करता आली पाहिजे. का? आणि कुणाला तरी शरण न जाता तमेव शरणम गच्छ. भगवान 10व्या अध्यायात त्याचा स्पष्ट सूर्यप्रकाश इतका लख आणि उलगडा करतायत. कुणाला तरी अहो मराठीत म्हणे, उघड्यापाशी साऱ्या ती थंडीने मेलं. एकादशीच्या घरी शिवरात्र, काय उपयोग? जीव जीवाला शरण गेला उपयोग नाही, जीव जडाला शरण गेला उपयोग नाही, जड जडाला शरण गेलं काही फायदा नाही, जड जीवाला शरण गेलं फायदा नाही. जीवानी शरणागती कुणाला करावी? जीवानी शरणागती एकमेव भगवंताला करावी. एक नदी दुसऱ्या नदीला मिळाली, नदीचं नदी पण संपेल का? वारणा कृष्णेला मिळाली, पंचगंगा कृष्णेला मिळाली, येरळा मिळाली, मानगंगा मिळाली. नदीचं नदी पण जाणार, नदीचं नदी पण केव्हा जाईल? नदीचं नदी पण तेव्हा जाईल ती समुद्राला जाऊन मिळेल तेव्हा. तसं जीवरूप नदी जी आहे, ते जीवरूप नदी परब्रह्म परमात्म स्वरूप शिवाला ज्यावेळी शरण जाईल तेव्हा त्याची परिच्छिन्न असणारी, भ्रामक असणारी, मी भ्रम हा जीव हा भ्रमद्वैत पसारा, हा भ्रम जो आहे की मी जीव आहे तो तेव्हा संपेल जो शिवाशी एकरूप आहे. त्याला शरण, त्याला शरण. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि सगळ्या संतांचा स्वात्मानुभव एक आहे. काय आहे? विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे. विठोबा हे जरी व्याकरण दृष्टीने विशेष नाम असलं तरी तुकोबारायांनी इथं विठोबा हे विशेष नाम ईश्वर ह्या अर्थाने सर्वनाम म्हणून वापर. भगवंताला शरणागती करावी. दत्ताला गेली तर चालत नाही का? रामाला केली तर वाया जाते का? असं नाही. विठोबास याचा अर्थ
परात्पर परमात्म्याला, भगवंताला, ईश्वराला शरणागती करावी. आणि असा शरणागत जो आहे त्या शरणागतासाठी तू काय करतो ते पहा. या अर्थ ज्ञानवर आहे. पहा शब्द, देखा. आणि एक पहा शब्दातला बोलीला अर्थ अभिप्रेत आहे की संत हे मानसशास्त्र तज्ज्ञ आहेत. आणि नुसते मानसशास्त्र तज्ज्ञ आहेत असं नाही, ते मानसोपचार तज्ज्ञही आहेत. मला वाटतं अजून आपली प्रगती तशी म्हणावी तशी नाही झालेली. म्हणजे अजून डाव्या आणि उजव्या कानाचे एकच डॉक्टर आहेत ना. अशी कुठं पाठी वाचली तुम्ही? डाव्या कानाचे स्पेशालिस्ट नाही, दोन्ही कानाला. खरी प्रगती तेव्हा फक्त डाव्या कानाचा, फक्त उजव्या कानाचा. विनोद सोडून द्या. काही जण मानसशास्त्रज्ञ असतात पण उपचार तज्ज्ञ नाहीत. काही उपचार तज्ज्ञ आहेत पण ते मानसशास्त्राचे तज्ज्ञ नाहीत. म्हणजे डॉक्टरमध्ये प्रकार आहेत नाही का. काही जण फक्त सल्ला देतात, काही जण निदान करतात. माफ करा जरा स्पष्ट बोलतो, पण MBBS MD त्याच्या पुढं काय पदवी मला माहीत नाही. आहे का MDच्या पुढं काय? हां हां, म्हणजे काय फुलफॉर्म काय त्याचा? डॉक्टरेट इन मेडिसिन. डॉक्टरेट इन मेडिसिन. अच्छा. ती सुद्धा मंडळी आपल्या आखलेली परीक्षा करतात असं मला वाटत नाही. पॅथॉलॉजिस्ट काय रिपोर्ट देईल त्याच्या आधारे करतात. म्हणजे यांचा ज्ञान शून्य. जरा डॉक्टर म्हणणे लागेल असे शब्द आहेत माझे, पण हे वास्तव आहे. थुंकी तपासा, हे तपासा, ते तपासा, रिपोर्ट आणा आणि मग निदान. आणि एखाद्याचा रिपोर्ट दुसऱ्यासाठी गेला तर आनंदी आनंद. आपला विषय इथून निघाला. मानसतज्ञ आहेत आणि मानसोपचार तज्ज्ञ. माणसाचा स्वभाव आहे, डोळ्याने पाहण्याचा जो त्याला आनंद आहे. शास्त्रीय भाषेत सांगायचं तर माणसाला दृश्याचं प्रेम विलक्षण आहे. तर ही गल्ली काही मेन रोड नाही आहे, पण घटकावर दृष्टांतासाठी आपण धरून चालू की या रस्त्याने एक छान भव्य अशी कशाची तरी मिरवणूक निघाली. मला 100% खात्री आहे तुम्ही आसन सोडून गॅलरीत जाऊन पाहणार नाही, मला खात्री आहे. पण तुम्ही मनात म्हणाल की नाही, अरे ते नेमकं प्रवचनात बसलोय, ते पाहता नाही आली त्यामुळं गेली पुढं. होय का नाही? खरं सांगा. म्हणजे माणसाला दृश्याचं विलक्षण प्रेम, विलक्षण प्रेम. आणि दृश्याचं जे प्रेम आहे ते दृश्याचं प्रेम कमी होऊन यावेळी दृश्य, द्रष्टा आणि दर्शन पुन्हा उच्चारतो. दृश्य, द्रष्टा आणि द्रष्ट्याला झालेला दृश्याचं अनुभूती म्हणजे दर्शन. या त्रिपुटीच्या बुडाशी जे दृक मात्र आहे त्या दृक मात्राचं प्रेम निर्माण झाल्याशिवाय, त्याची ओढ निर्माण झाल्याशिवाय दृश्याविषयी प्रेम कमी होत नाही. आणि दृक मात्र आहे परब्रह्म, परमात्मा वस्तू, की जी दृश्य, द्रष्टा आणि दर्शन या त्रिपुटीला आधारभूत असणारी आहे. पहा म्हणताय त्याचा एक अर्थ छटा आहे की तुम्हाला पाहण्याची हौस आहे, मग काहीतरी पाहण्यापेक्षा हे पहा ना, हे पहा. हा ज्ञानोबा यांचा एक त्यांना अभिप्रेत असणारा अर्थ आहे. काहीतरी पाहू नका हो, हे पाहता आलं तर पहा, देखा, पहा. आता आणखी एक पुढं जाऊ. पाहायची तर आपल्याला हौस आहेच, पण जनरीतीपेक्षा, जगराटीपेक्षा जर काही विलक्षण दृश्य असेल तर ते पाहण्याची विशेष
म्हणजे समजा पुढं ससा पळतोय जीव खाऊन आणि मागं कोल्हा पळतोय किंवा सिंह पळतोय, हे दृश्यात काही नवल नाही. पण घाबरा घुबरा होऊन, भयचकित होऊन, जीव मुठीत घेऊन सिंह पळतोय आणि ससा त्याच्या अंगावर धावून धावून जातोय, हे नवल आहे का नाही? पायाने चालतोय माणूस, ह्यात काही नवल आहे का? आणि एखादं डोक्याने चाललं तर, म्हणजे अक्षरशः डोक्याने चाललं तर नवल आहे ना ते. जास्त आपण डोळे फाडून फाडून ताणून ताणून डोळ्याला रग लागेपर्यंत पाहू. तसं पुढचं पद आहे, देखा नवल. नवल आहे जे तुम्हाला पाहायला सांगतोय, ती गोष्ट सामान्य जनरीतीतली नाही आहे. ती सामान्य जनरीतीपेक्षा, लोकरीतीपेक्षा अत्यंत वेगळी आहे, नवलाची आहे, आश्चर्याची आहे. ती अत्यंत आश्चर्याने थक्क करून सोडणारी आहे. देखा नवल. आणि नवल फार थोडं असतं. जागतिक स्तरावरची आश्चर्य किती आहेत? किती संख्या आहे? जगतातल्या आश्चर्यांची संख्या किती आहे? 7 आश्चर्य. मला वाटतं हे प्रभूचं नवल, हे नवल कुणाला आश्चर्य आठवं लक्षात आलं नाही बहुतेक. हे केवढं नवल आहे ना. या जगातल्या ख्यातनाम 7 आश्चर्यापेक्षा, मग त्यात ताजमहाल आश्चर्य आहे, तो कुतुब मिनार आश्चर्य आहे, अशी काही सगळी जगातली आश्चर्य आहेत. हे आश्चर्य केवढं आहे? हे नवल आहे, अद्भुत आहे. पुढचा शब्दच आहे, अद्भुत प्रेम भक्ताचे. हळूहळू आपण त्या शब्दांच्याकडे जाऊ. नवल आहे, नवल आहे. देखा नवल. आणि नवल कुणाचं आहे? तया प्रभूचे. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. पुढचा विचार त्याच्या सेवेत कर. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश